तुम्ही बेड रेडी करा. मी पोहोचतच आलो हॉस्पिटल पाशी. जीवाला धोका आहे. माझा मोबाईल गेला तरी अहो, चालेल. नाही नाही मोबाईल अहो घ्या. दादा, अहो, हे मोबाईल नाही, घ्या. माझ्या जीवाला धोका आहे. अहो एक मिनिट थांबा. घाबरू नका नाही, घाबरू नाही, नका. नाही. हॅलो प्राईस्टर सागर फॅमिली. हसताय ना, हसायलाच पाहिजे. आज मी एक डोळा पाहिजे त्याचा पार्ट दुसरा घेऊन येणार आहे. ज्यांनी कोणी पार्ट पहिला बघितला नसेल ना, त्यांच्यासाठी मी त्या पार्ट 1 ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करणार आहे. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आज काय होतंय बघूया आपण. रिॲक्शन तर मला माहिती आहे 100% खतरनाक मिळणार आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, सबस्क्राईब करून बघायचा आहे आणि तुमच्या भावाला असाच सपोर्ट दाखवायचा आहे. बहिर आडा करू खतरनाक मध्ये. चला. बाबा एक मिनिट ऐका ना. स्वारगेट कुठे आहे? किती लांब? सरळ किती लांब जायचंय? सरळ किती लांब जायचंय? सरळ 5-6 किलोमीटर पडतंय. करून जाऊ डायरेक्ट. अहो काय झालंय 2-3 वेळा फिरून मी इकडेच यायला लागलोय. स्वारगेटला जायचं ना. हा, तुम्ही कुठे चालले? मला स्वारगेटला जायचं. येत आहे का? हा स्वारगेटला बस स्टँडला का हा सरळ जाऊन जा ना. तुम्ही येत आहे का? मला दाखवा आणि मग तुम्ही उतरा. वायाच्या अंगवर पडायचं माझ्या. काय अंगलट पडायचं माणसं ते आपण दिसायला. लय लोक हे करतात. नाही या जाऊया. मला दाखवा फक्त आणि तुम्ही पण उतरा आणि मला पण जाऊन द्या. स्वारगेटला जायचं. नाही नाही काय झालं? अंगलट काय पडतं? हे दोघं तिघांना असं की गाडीवर घेऊन गेलेत ना कोणाला? पोरांना माणसांना हा आणि ते तिकडेच नेलेत. कुठं? काय माहिती आवड पण करा जरा. म्हणजे नक्की काय झालं? हे असंच गाडीवाले नेतेत माहित नाही म्हणून हा नेऊन तिकडेच हे केले ते. कुठं? काय माहित नाही म्हणून तर मग हे तुम्हाला कसं काय कळलं? बातम्याला दाखवलं होतं ना माग. हा का? हा बरं झालं. हुशार. सीटबेल्ट लावा. सीटबेल्ट लावा की. कधीची घटना आहे ही घडलेली? आता एक काय बोलता राव? आम्ही तर तिथलेच आहेत, आम्हाला माहिती नाही. आपल्याला आता सरळ जायचं का ब्रिजवरनं जायचंय? ब्रिजवरून तुमचं काय नाव आहे? परम शेट्टी. हा? परम शेट्टी. बरं शेट्टी. शेट्टी. अच्छा. ती काय आहे, मग धरणं फिरतोय ना, 2 वेळा जाऊन आलो. एक जण म्हणतोय लेफ्ट टर्न मार, एक जण म्हणतोय राईट टर्न मारा आणि सरळ जावा. लेफ्ट टर्न मारा सरळ जावा, लेफ्ट टर्न मारा राईट टर्न मारा सरळ जावा आणि असं करा तसं करा. म्हणलं आता काय करू? ज्यांना जायचंय ना स्वारगेटला त्यांनाच घेऊन जाऊ, म्हणजे की कसं विषय सोप्पा होईल आहे का नाही. कोणत्या बातम्यांना दाखवलो? अच्छा. काय काम करता तुम्ही? मेट्रो मध्ये काम. अरे वा. आम्हाला बी लाव की आमच्यासारख्या पोरांना का आम्हाला तिकडं. हाय का ओळख तुमची? मेट्रो मध्ये भरती चालू आहे की काय करायला लागते त्यासाठी? सिक्युरिटी गार्ड. सिक्युरिटी गार्ड वय सलाम साबची करायचं का? हसून घे गाला तर आहे ना कुठे गेलं. ते नाही ना जमत आमच्यासारख्या यंग पिढीला. आमच्यासारख्या यंग पिढीला काय पाहिजे माहिती का? फक्त मक्खन पाहिजे खायला. त्याच्या आधीचे कष्ट नको आहे का नाही. बरं झालं बरं का तुम्ही तयार झाले यायला. म्हणजे साधारण मला एक सांगा. हो दादा, तुमचं नाव काय म्हणले? परम शेट्टी. परम शेट्टी. अय्यर वेणुगोपाल अय्यर. अच्छा. मला एक सांगा की असं कोणत्या पोरांना नेले आणि त्यांच्यासोबत काय केलं हे नक्की तुम्हाला माहितीये का? ते तेवढं माहित नाही आपल्याला. अच्छा अच्छा. आता या मागे जो बसलाय का हम्म. त्याला बी तेच म्हणलं स्वारगेट दाखव काय. म्हणलं चला दादा दाखवतो आणि त्याने बी असंच फिरून आणलंय. माहितच नाही स्वारगेट. हा पोराला माहित आहे स्वारगेट कुठं आहे. आता झालंय 4-5 दिवस झाले मला कामाला इथे. कुठं काम आलं. हे स्वारगेटच्या पुढं. आता मग कामाला येऊन 4-5 दिवस म्हणतात स्वारगेट तुला माहित नाही. एरिया माहितच होत नाही लवकर. आता नवीन गावाकडे कुठलं गाव. माझा दारा शिवतो. इथलं राहिलं असतं तर सगळं कळालं असतं कुठून आहे. समजत पण नाही काय नाही. आमची माझी अजून एक मदत करता का? काय? काय? हॅलो हॅलो. मॅडम. हॅलो, आवाज येतोय का मॅडम?
दोन माणसं मिळालीत मला. एक मुलगा आहे छोटा आणि एक वय. तुमचं वय किती हो? वय माझं 32 आहे. 32. एक 32 वर्षाचा माणूस आहे आणि एक 20 वर्षाचा मुलगा आहे. आणि माझ्याकडे आता एक डोळा आहे. काय ठीक आहे ना, तर घेऊन या ना. तर आपण काय करू, या दोघांचा एक एक घेऊ काय डोळा, आणि कोणाचा बसतोय त्या हिशोबाने आजीला लावून टाकू. चालेल. अहो दादा मला उतरव, मला वाटलं स्वारगेटला म्हणून हा? घेऊन चालले, वाटलं हे असं का करायला लागलं. माझं वय काय म्हणले, यांना घेऊन जावं. हॅलो. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. काय म्हणते? हा, तर मग घेऊन बेड रेडी करतेस. हा घेऊन बेड रेडी करतेस. हा मी तुम्ही बेड रेडी करा. हा हा. हे दिसतं वयस्कर, यांचं काढा, मला उतरवा इथंच कुठे. तुम्ही बेड रेडी करा. मी पोहोचतच आलो हॉस्पिटल पाशी. एक मिनिट थांबा, घाबरू नका. एक मिनिट थांबा, घाबरू नका. एक मिनिट थांबा, हिचं बघा कॅमेरा चालू आहे. हिचं एक मिनिट थांबायचं, एक मिनिट घाबरायचं नाही आता. काय रिलॅक्स व्हा. हे बघा, हा समोर कॅमेरा चालू आहे काय. आणि तुम्ही जे मगाशी म्हंटले की घाबरू नका, एक मिनिट शांत व्हा. तुम्ही काही टेन्शन मध्ये नाहीये, घाबरू नका. एक मिनिट थांबा. हा घाबरू नका हो, घाबरू नका, घाबरू नका काका. मी पुण्यातलाच आहे, तुमच्या मुलासारखा आहे. बघा हा समोर कॅमेरा चालू आहे. अहो नाही नाही, झालं हे खोटं आहे सगळं. एक मिनिट थांबा. अहो घाबरू नका दादा, माझी शपथ. तुम्ही पहिले शांत व्हा, तुम्हाला सांगतो मी. अहो खोटं आहे, हे खोटं आहे. अहो हे खोटं आहे. अहो नाही मोबाईल अहो घ्या. दादा, अहो, हे 2 मोबाईल घ्या. अहो एक मिनिट थांबा, घाबरू नका, घाबरू नका. अहो तसं नाही, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. मी गाडी वळवतो, रस्त्यावर घेतो, तुम्ही ऐकून तर घ्या. अहो नाही, तुमच्या जीवाला धोका. यांना स्वारगेटला सोडू. अहो अहो तुम्ही तुम्ही घाबरू नका. थांब साहेब, एक मिनिट, त्यांना शांत होऊ दे. त्यांना शांत होऊ दे, घाबरून देऊ. तुम्ही जे बोलताय ना, अहो तुम्ही जे बोलले ना मगाशी, काय ऐका माझं 2 मिनिटं. तुम्ही जे मगाशी बोलले ना काका, की अनोळखी माणसांना घेऊन जातात हा, आणि त्यांना कुठेतरी घेऊन निघून जातात. माझी चुकी झाली, या गाडीत बसून नाही. बघा इथं माईक आहे, दिसला का? इथं बघा ना, इथं माईक आहे, हा माईक आहे. तुम्ही जे बोलताय ना ते इथं रेकॉर्ड होतंय. हा बरोबर आहे. तुम्ही घाबरायचं नाही आता. हे आपण जे चाललंय ना, लोकांना जे फसवतात ना, त्याच्या विरोधात आपण काम करतोय. काय ते नका काढू, तुम्हाला सोडतो. घाबरायचं नाही आता घाबरायचं नाही. झालं सगळं झालं, घाबरू नका नका. घाबरू आपण. रिलॅक्स व्हा. अहो नाही, तुमच्या जीवाला धोका. रिलॅक्स व्हा, फक्त रिलॅक्स व्हा. तुम्हाला रस्त्यावर सोडतो, काय टेन्शन घ्यायचं नाही. फक्त इथनं पुढे अनोळखी माणसांच्या गाडीत बसायचं नाही. आणि आपल्या इथं पब्लिकला सांगा आता. इथं माझ्याकडे एक मिनिट ऐका. आता घाबरायचं नाही, आता रिलॅक्स व्हा. आता हे सगळं खोटं आहे सगळं. काय 2 मिनिटं शांत व्हा फक्त. आपण रस्त्यावरती आहे. तुम्हाला आज कुणी बी काय बी झालं तरी तुम्ही 1 मिनिटात पब्लिक गोळा करू शकता. आता माझं ऐका. पाणी प्या आणि पहिले थोडं शांत व्हा माझ्यासाठी. पाणी नाही पिणं. बरं, आता माझं ऐका. इकडे बघा, हा समोर कॅमेरा चालू आहे. आणि जे असे अनोळखी माणसांना लिफ्ट मागतात आणि त्यांच्यावरती पुढे जाऊन काय होतं कोणालाच माहित नसतं. तुमच्यासारख्या गोरगरिबांना, आमच्यासारख्या गोरगरिबांना फसवलं जातं. बरोबर, फसवलं जातं, अक्षरशः फसवलं जातं. आणि त्यांची लुटमार केली जाते. त्यांचे मोबाईल काढून घेतले जातात, त्यांचा एखादा बॉडीतला पार्ट काढून घेतला जातो. बरोबर, हे तर बरोबर आहे ना? तर आता 1 मिनिट माझं ऐका. 1 मिनिट ऐकून तर घ्या माझं. घाबरू नका, झालं हे सगळं एक ऍक्टिंग होते. तर आता तुम्हाला या कॅमेऱ्यात बघून फक्त एवढंच म्हणायचंय की अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. आणि मोठ्याने बोला. अनोळखी थोडं जवळ या. 1 मिनिट अनोळखी थांबा. माणसाच्या गाडीत चुकून पण बसू नका. थांबा, हे काय तुम्ही रिलॅक्स व्हा पहिले. असं जवळ या आणि जवळून बोला. अनोळखीच्या गाडीत, माणसाच्या गाडीत बसू नका. ही कळकळीची विनंती आहे. असा अपघात होऊ शकतो. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांनी काळजी घ्या, ही नम्रता विनंती. आणि ऑर्गन डोनेशन, ऑर्गन अँड डोनेशन, ऐका. ऑर्गन डोनेशन हा खरंच सिरियस पार्ट आहे आपल्या लाईफ मधला. हा हा खरं सेन्सिटिव्ह विषय आहे. हा खरं सिरियस पार्ट आहे, आणि- sensitive विषय आहे. कृपया कुणी पण जाऊ नका. आणि असं कोण कोणाचे डोळे, कोण कोणाला हा डोळ्या बकरायचा आहे. काय तुम्ही जे आत्ता घाबरले, त्याच्या ऐवजी तुम्ही मला 2 कानाखाली मारले असते. जो कोण व्यक्ती तुम्हाला फसवतोय त्याला 2 कानाखाली मारले असते, तर काय झालं असतं, परिस्थिती बदलली असती. तो तुम्हाला घाबरला असता. तुम्हीच घाबरले म्हणल्यावरती तो तुम्हाला घेऊन जाणारच ना हो. बरोबर आहे का? घाबरायचं नाही कधी. हा? असं नाही करायचं, घाबरायचं नाही. हे बघा, तुम्हाला आता मला एक सांगा, तुम्हाला कसं वाटलं तेवढं सांगा फक्त आपल्या पब्लिकला. नाही, चांगलं वाटलं असं तुम्ही आमदार म्हणजे माणसांना खरं सत्यात उतरवतं, त्याच्याबद्दल आभार. घ्या, पाणी प्या. पण अहो प्या की काय दादा, चहा पाजू का तुम्हाला? नको चहा. प्या. मी पिऊन दाखवतो मग चल, तुम्ही. चहाचं नाही काय.
मी पिऊन दाखवतो. मजा आली ना? मजा आली का नाही तुम्हाला काका? ओ काका, मजा आली का नाही? मजा आली का नाही हे सगळं खरं सांगितल्यानंतर? तोपर्यंत तुम्हाला कसं वाटत होता माझा घेतात डोळा काढून मी बरं? बोला की काहीतरी. नाही डोक्यात थांबलं नाही. हम्म? बसलो असं वाटत होतं गाडीत. मग तेच सांगतोय ना तुम्हाला, तुमचं नशीब आज जर तुम्ही माझ्या गाडीत बसले, उद्या जर तसल्याच माणसाच्या गाडीत बसले असतो, एखादी इंजेक्शन मारलं केलं संपला तुमचा विषय. बरोबर आहे का नाही? एकच इंजेक्शन मध्ये तुमचं काम होईल. मारू का तुम्हाला एक इंजेक्शन? आता तुम्ही हे सांगा, तुम्हाला भीती किती वाटली? अजून पण भीती वाटते मला. मोठ्याने बोला ना थोडंसं अजून काका. पण भीती वाटते मला. मी काय बसलो गाडीत? नाही, आता इथून पुढे बसणार का? नाही आता नाही बसणार. हम्म. कुणी जरी म्हणलं ना मी तुम्हाला माहित नाही तरी तुझं तूच जा काशी म्हणा. कर बाबा, मला हे नाही बघा, यायचं. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या बस सेवा उपलब्ध आहे. परत ओला उबेर आहे. जाऊ द्या ना काका, 250 रुपये 100 रुपये काय फरक पडणार आहे? पैसे जाऊन द्या पण हा. असं अनोळखी गाडीत कोणाच्याच हा. गाडीत बसून. आणि हे ना 100 ना एकच जणांसोबत होतं. मग त्याच्यातला एक आमच्यापैकी कोणी व्हायला नको म्हणून हा आपला एक प्रयत्न आहे छोटासा. ठीक आहे. आणि जेवढं तुम्ही घाबरले ना तेवढं घाबरायचं नाही. काय हा. समोरच्याचं पण काहीतरी असतं. त्याला तुम्ही त्याला जर त्याचीच गचुंडी धरली हा. तर त्याला बाबा तुम्हाला सोडून देणंच आहे. बरोबर काच फोडली तर कांगारावळा होणार आहे. बरोबर. कांगारावळा झाला की त्याची पोल खोल होणार आहे. कोण होणार? मग तसं करायच्या ऐवजी तुम्ही बोंबलत बसले, घाबरत बसले, तर तो तुम्हाला झोपून नाही का टाकणार? नाही टाकणार. टाकणार का नाही? टाकणार मग असं करून काय उपयोग आहे का? नाही. मग काय करायचं आता? पब्लिकला सांगा असं झाल्यावर काय करायचं? वरडून मोठ्याने सांगा. वरडून सांगायचं, काच फोडायचं आणि त्याची गचुंडी धरून त्याला 2-4 शिव्या देऊन बाहेर पब्लिक गोळा करायचं म्हणजे करायचंच. घाबरून जाऊ नका. जसं मी घाबरलोय तसं तुम्ही घाबरू नका. बोला. जसं मी घाबरलो तसं तुम्ही घाबरू नका. द्या आता पाणी प्या. मी पिलोय. अहो नाही, थोडस पाणी प्या म्हणजे ना नको नको तुम्ही बेशुद्ध होणार मग पाणी पिल्यावर. नको नको मला पाणी पण प्यायचं नाही, काहीच नाही. तुम्ही बेशुद्ध होणार आता. तुम्ही हे पाणी पिलं ना तुम्ही बेशुद्ध. मस्करी करतो. नाही व्हायला पाहिजे. मग मी चुकीचं करतोय का बरोबर करतोय? नाही, तुम्ही बरोबर करता. मग तुम्ही असं घाबरणार नाही ना इथून पुढे? इथून पुढे नाही जरी घाबरणार. तुम्हाला तेवढं राहिलंय. प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रँक प्रँकस्टर सागरला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. प्रँक प्रँकस्टर प्रँस्टेक सागरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.